श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। आता काल 2 व्हिडिओ टाकलेले आहेत बघा, अत्यंत महत्त्वाचे आहेत। पतीला आपल्या ताब्यात कसे घ्यावे किंवा पतीला वशीकरण कसे करावे, आणि संध्याकाळी सुद्धा खूप महत्त्वपूर्ण असा कर्जाविषयीचा मी कर्जाविषयीचाच बहुतेक एक संध्याकाळी व्हिडिओ टाकलेला आहे। तो अत्यंत नाही, देवपूजा नाही करायला जमली तर काय करावं, म्हणजे रोजच्या रोज देवपूजा नाही करायला जमली तर काय करावं, असा एक काल संध्याकाळी मी व्हिडिओ टाकलेला आहे। तर दोन्ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाचे आहेत, चांगले आहेत, आणि जेवढ्या जणांनी बघितले त्यांना खूप आवडले। तुम्ही अजून बघितले नसतील तर कालचे व्हिडिओ जाऊन चेक करा। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की स्वयंपाक, अंघोळ करण्याच्या आधी स्वयंपाक करावा का, नाईलाज असेल तर काय करावे, अंघोळीच्या आधी स्वयंपाक केल्याने काय घडते, हा विषय मी तुमच्याजवळ आज मांडणार आहे। कारण बरेच असे प्रश्न येतात की ताई आम्हाला सकाळी लवकर उठावं लागतं, डबे लवकर द्यावे लागतात, अशा वेळेस आम्ही काय करावं। तर सगळ्यात आधी तुम्हाला सांगते, जसे आपण प्रत्येक काम करतो, आपल्याला तोंडपाठ झालेलं आहे। सकाळी उठल्यावर झाडून काढायचं, सकाळी उठल्यावर फरशी पुसायची, सकाळी उठल्यावर काय काम असतील, अंगण झाडायचं, डबा करायचा, चहा करायचा, नाश्ता करायचा, त्यातलंच एक पवित्र काम आहे आंघोळ करणं। आणि हे पवित्र काम आहे आणि हे अत्यंत महत्त्वाचं काम आहे, म्हणून सगळ्यात पहिलं प्राधान्य द्या। सगळ्यात उठल्या आधी तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात करा। कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले तू गोविंदम, प्रभाते करदर्शनम। त्यानंतर हातावर हात घासा, आपल्या चेहऱ्यावरून अंगावरून फिरवा, दीर्घ श्वास घ्या। ज्या नाकपुडीतून श्वास बाहेर येतोय तो पाय जमिनीला टेकून जमिनीला 3 वेळा, म्हणजे भूमीला 3 वेळा वंदन करा। त्यानंतर तुम्ही सगळ्यात आधी ब्रश करा। ब्रश केल्यानंतर तुमचे शौचविधी उरका, आणि त्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा प्राधान्य द्या ते आंघोळीला। आंघोळ सगळ्यात आधी जी व्यक्ती करते ती तनामनाने शुद्ध होते असं म्हटलं जातं, आणि आंघोळ केल्यामुळे आपल्या आजूबाजूचा ओरा क्लीन होतो। मुळात म्हणजे स्वयंपाकघर ही अत्यंत पवित्र अशी गोष्ट आहे, आणि स्वयंपाकघरात आंघोळ न करता पाऊल ठेवणं हे चुकीचंच आहे। तुम्ही कितीही जरी म्हणाल की मला 4ला डबा द्यावा लागतो, 5ला डबा द्यावा लागतो, त्याच्या आधी 10 मिनिट उठा आणि आंघोळ करा। मात्र आंघोळ केल्याशिवाय सवयच लावून घ्या। कोणतंही शरीराला आपल्या सवय लावून घ्यायची असेल, कोणतीही चांगली सवय जर आपल्या शरीराला लावून घ्यायची असेल तर त्यासाठी तुम्हाला 21 दिवस द्यावे लागतील। आता जर तुम्ही पहाटे 4ला उठणाऱ्यांपैकी असाल, 5ला उठणाऱ्यांपैकी असाल, तर तुम्हाला 15 मिनिटं आधीचा गजर लावायचा आहे। 15 मिनिटं फक्त आधीचा, आणि 15 मिनिटं आधीचा गजर लावून तुम्हाला आंघोळ करायची आहे। तुमच्याकडे जर पाणी तापवायला गिझर वगैरे असेल तर प्रश्नच नाही, मात्र जर गॅसवर चुलीवर पाणी तापवत असाल तर अजून थोडा वेळ तुम्हाला लवकर उठावं लागेल। मात्र आंघोळ करा, खांद्यावरून तरी आंघोळ करा, आणि मग सगळे डबे वगैरे झाल्यावर ज्या दिवशी डोक्यावरून आंघोळ करायची असते त्या दिवशी पुन्हा एकदा डोक्यावरून आंघोळ करा, काहीच हरकत नाही आहे। कारण मान्य आहे सकाळच्या गडबडीत आंघोळ आपली होऊ शकत नाही, मात्र खांद्यावर खालून आंघोळ, तोंड स्वच्छ धुणे हे केल्याशिवाय तुम्ही स्वयंपाकघरात प्रवेश करू नका। आता ह्याचे परिणाम काय होतात ते तुम्हाला सांगते। सगळ्यात आधी आपण आंघोळीशिवाय अशुद्ध असतो, कारण रात्रभर आपल्या तोंडातून लाळ येत असते, किंवा आपल्याला विचित्र स्वप्न पडलेली असतात, आपल्याला घाम येत असतो। एक प्रकारच्या मृतावस्थेतच आपण असतो, म्हणजे झोपणं ही एक प्रकारची मृतावस्थाच म्हटलेलं आहे। त्यामुळं त्यानंतर शरीराला सगळ्यात आधी ऊर्जा देण्याचं काम करते ती आंघोळ। स्वच्छ आंघोळ करा, अन्यथा आपल्याला काय होतं की आपण जे जेवण बनवतो ते सुद्धा अशुद्ध बनतं, त्याचा आपल्याला नैवेद्य दाखवता येत नाही, आणि ज्या वेळेस आपण केलेल्या जेवणाचा नैवेद्य दाखवतो तर ते नुसतं जेवण न राहता तो प्रसाद बनतो, आणि रोजच्या रोज जर तुमच्या सगळ्या कुटुंबियांच्या पोटात प्रसाद गेला तर त्यांचं आरोग्य कधी बिघडणार नाही, त्यांचे कधीच विचार चुकीचे होणार नाहीत। याच्या खूप खूप खोलवर जाऊन जर बघितलं तर गरुड पुराणात त्याचा उल्लेख आहे की अंघोळीशिवाय जे कोणी स्वयंपाक करतं त्या घरामध्ये दरिद्री राहते, अलक्ष्मी राहते। आणि जर दोन्ही नसेल, तुम्ही म्हणताय नाही ताई आमच्या इथं असे बरेच जण करतात, त्यांच्याकडे पैसा आहे, पैसा असेल तर त्यांच्याकडे आरोग्य नसेल, त्यांच्याकडे अशा पिढा असतील ज्या पैसा असूनही पिढा त्या जात नसतील। नक्की 100% मी सांगते, शुगर असेल, किडनीचे त्रास असतील, अनेक त्रास असतील, जेणेकरून तुमच्याकडे पैसा तर भरपूर आहे
करताय तुम्ही बिना आंघोळीचा स्वयंपाक, तुमच्याकडे पैसा तर भरपूर आहे, पण असे तुम्हाला आजार झाले ज्याच्यावर इलाजच नाहीये, ज्याच्यावर औषध पाणी खर्च करण्याशिवाय तुम्हाला काहीही इलाज नाहीये, असे आजार तुम्हाला उद्भवतील. म्हणून आंघोळ केल्याशिवाय कृपया माझ्या मैत्रिणींनो स्वयंपाक करू नका. मी सुद्धा स्वतः सकाळी 6ला उठते, त्यानंतर आंघोळ करते, किंवा मला उशिरा जरी मी उठले तरी त्याआधी उशिरा जरी उठले तरी माझं सगळ्यात पहिलं काम असतं अंघोळ करणे. आणि आंघोळ केल्यानंतर सगळ्यात आधी मी गणपतीला जाते. आमच्या इथून साधारण एक अर्धा किलोमीटरवर गणपती मंदिर आहे, त्या गणपती मंदिरात जाते आणि त्यानंतरच बाकीच्या कामांना सुरुवात करते. दिवस सुंदर जातो, विचार सुंदर येतात मनामध्ये, आपली जी कामे अडकलेली असतात, आपण म्हणतो ना का काम होत नाहीये माझं, मला का यश येत नाहीये, या सगळ्याचं उत्तर आहे दिवसातली पहिली आंघोळ. तुम्ही फक्त काही दिवस, 21 दिवस मी सांगते, म्हणून हा प्रयोग करून बघा आणि त्यानंतर बघा आपलं जे स्वयंपाकघर आहे ते ऊर्जेचं एक स्तोत्र आहे आणि त्यातूनच सगळी ऊर्जा पसरते. बघा, माता अन्नपूर्णा ज्या घरामध्ये प्रसन्न असते त्या घरामध्ये बरकतच बरकत असते आणि त्या घरामधले आरोग्य सुद्धा कमी बिघडते. ही काही गोष्टी आहेत. डोक्यावरून आंघोळ करणे, नखे कापणे, नखे स्वच्छ ठेवणे, आंघोळ करताना स्वयंपाक करताना केस बांधून ठेवणे, स्वयंपाकात केस न येऊन देणे, नखांमधली घाण स्वयंपाकात न उतरणे, या अत्यंत बारीक मात्र महत्त्वाच्या गोष्टी आहेत. फॅशनच्या नावाखाली तुम्ही नखे वाढवता, त्यामध्ये कळत न कळत का होईना घाण साचते किंवा नख तुटू शकते, कणिक मळताना वगैरे नख तुटू शकते. अशा गोष्टी आपले भाग्य बिघडवतात, आपल्यावर दुर्भाग्य ओढवते आणि मग अलक्ष्मी येते. खूप वेळेस असं होतं की आपल्याला आपल्या आजारपणाचं नेमकं कारण मिळत नाही. ते सुद्धा कारण आहे अशुद्धी. जिथं अशुद्धी म्हणजे असं म्हणतात ना, अन्न तसं मन आणि शुद्धी तशी बुद्धी. त्यामुळं परक्याचं अन्न खाताना सुद्धा 100 वेळा विचार करावा. स्वामी भक्तांच्या हातचं खाण्याला काही हरकत नाही, पण असं कुठंही जाल, जेवायला बसाल, कुणाच्यातही जाल, नाश्ता कराल, असं चुकूनही करू नका. आपल्या घरचा डबा बाळगा, अन्यथा एखाद्या हॉटेलमध्ये सरळ पैसे देऊन जेवा. कारण इलाज नसेल तेव्हा जेवावंच लागतं, मेसचं खावंच लागतं. अशा वेळेस तुम्हाला 3 वेळा गायत्री मंत्र म्हणायचा आहे. ते जेवण शुद्ध आहे असा मनात भाव आणायचा आहे. त्यातले सगळे दोष निघून जाऊ दे अशी देवाजवळ प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतरच तुम्हाला जेवण करायचं आहे. त्याचप्रमाणे रात्री तुम्हाला मी नेहमी सांगते की रात्री किचन संपूर्ण क्लीन करून, भांडी घासून, अन्यथा तुमच्याकडे भांड्याला बाई असेल तर भांड्यातलं संपूर्ण खरकट काढून जाळीत भांडी घालून ती तुम्ही भांडी जिथं घासता त्या ठिकाणी ठेवून कट्टा पूर्ण घासून पुसून स्वच्छ करत जा. त्यानंतर चांदीच्या निरांजनामध्ये 1 कापूर, 2 लवंगा तिथं रोजच्या रोज जाळत जा, म्हणजे वातावरण शुद्धी तर होते, शिवाय माता लक्ष्मी आपल्याकडे रात्री रोज फेरफटका मारते असं म्हटलं जातं. आणि या शुद्धीकरणामुळे किंवा या सुंदर अशा सुगंधामुळे माता लक्ष्मी आकर्षित होते. त्याचप्रमाणे तुम्ही जर संध्याकाळी 5 पोळ्या 6 पोळ्या म्हणजे चपात्या करत असाल तर त्यातला 1 कोर तरी डब्यामध्ये शिल्लक ठेवा, 1 घास तरी शिल्लक ठेवा. पूर्ण डबे रिकामे कधीही स्वयंपाकघरात ठेवू नका. रात्री माता येऊन जेवून जाते असं देखील म्हणतात, म्हणजे बघून जाते ती आपली आठवण यांना आहे का, आपण यांना अन्न पुरवतो तर आपल्यासाठी हे अन्न ठेवतात का. अशा खूप बारीक सारीक गोष्टी आहेत. रात्रीचं तुम्ही बाहेर कचरा खरकट काही टाकू नका. नाल्यामध्ये बऱ्याच बायकांना सवय असते की पातेल्यात सगळं गोळा करायचं, नाल्यात टाकायचं. असं करू नका. ते गाळून एखाद्या पिशवीत काढून ठेवा आणि सकाळी टाका. अशा गोष्टी काही आहेत ज्या तुम्ही जर पाळल्यात तर तुम्हाला घरामध्ये आनंदाचं वातावरण बघायला मिळेल आणि सुंदर अशी सगळी कामे तुमची होतील. तुम्हाला यश मिळेल, तुम्हाला समृद्धी मिळेल आणि तुमच्या आयुष्यामध्ये कशाचीही कमतरता उरणार नाही. बघा, काम छोटंसं आहे, अंघोळ 10च मिनिटाचं काम आहे, फार नाही. त्यासाठी असे अजिबात पॉईंट काढू नका या व्हिडिओमधनं की पहाटे 4ला द्यावं लागतात, 5ला द्यावे लागतात. कितीही वाजता द्या, पटकन आंघोळ करा. त्यातून तुम्हाला नंतर पुन्हा डोक्यावरून स्वच्छ काही आंघोळ करायला वाटली पुन्हा एकदा करा, पण सकाळचा पहिला स्वयंपाक करताना आंघोळ केल्याशिवाय करू नका. हे आजपासून, उद्यापासून नक्की लक्षात ठेवा आणि ते आचरणात आणा. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी एवढीच अपेक्षा करते की या जगात कुणी उपाशी झोपू नये, प्रत्येकाच्या पोटाला पोटभर जेवण 2 वेळचं मिळावं आणि राहायला छत असावं, इतकं तरी सुख प्रत्येकाच्या नशिबाला यावं ही स्वामींचरणी प्रार्थना करते. अन्नपूर्णा मातेजवळ प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ.